चंद्रकांत दादा हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत आणि अमित शहाच्या जवळचे आहेत, देशाचे गृहमंत्री. चंद्रकांत दादा हे मोठे व्यक्तिमत्व आहे, ते राज्याचे नेते आहेत आणि त्यांना कसं टार्गेट करायचं. मग ते निलेश घायवळ प्रकरण आता पुण्यातलं, धंगेकर का पुढे आलेत? धंगेकर कुणाचे आहेत? एकनाथ भाऊंचे आहेत. ते आता माजी आमदार आहेत. पुण्यातलं एक मातब्बर नेतृत्व ते आधी होतं, नाही अशातला भाग नाही आणि अजून सुद्धा ते आहे. परंतु ते आता अशा पद्धतीने निघालेत की ज्या प्रकरणामध्ये काही दिसत नाही आहे तरी सुद्धा तुम्ही पुरावे समोर न आणता धडधडीत आरोप करतायत की जेथे चंद्रकांत दादा कुठे दिसत नाही आहेत. तुम्ही आता गेले 4 दिवसातला आपण सगळीकडे बघितली, माहिती घेतली, तर चंद्रकांत दादा कुठे दिसत नाहीत ना. त्याच्याबरोबर काही पुरावेच दिसत नाहीत की त्यांनी त्याला पळून जायला, परदेशात पळून जायला त्याला हातभार लावला असं कुठं आहे. परंतु फक्त मग ह्याचं बोलवते धनी कोण आहे? मग एकनाथ शिंदे आहेत का ह्याच्या मागं? कारण त्याच्यात डॅमेज कोण होणार आहे? मुख्यमंत्री. हे कोण? मुख्यमंत्र्यांचे चंद्रकांत दादा, त्यांचा उजवा हात असंही म्हटलं जातंय. अमित शहाचा उजवा हात. चंद्रकांत दादा इथं टार्गेट होत आहेत का? तर होय. मग धंगेकर तुम्ही पुरावे न आणता हे आरोप करताय ना आज. मग हे काय चाललंय? हे महायुतीतल्या मारामाऱ्या सगळ्यांना बघायला मिळतात.